नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहे पंचायत राजवरील प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहे. हा पंचायत राजवरील व्हिडिओचा पार्ट 2 असणार आहे मित्रांनो. पार्ट 1 हा झालेला आहे, बघितला नसेल तर बघून घ्या मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1 आहे, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? तर मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये 7 ते 17 इतके सभासद असू शकतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर मित्रांनो, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान हा सरपंच भूषवित असतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? तर मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता ही पंचायत समिती देत असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो, ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्त यांना आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव हे मलकापूर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे? तर मित्रांनो, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता ही ग्रामसभा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकते? तर मित्रांनो, ग्रामपंचायतीला कर्ज हे जिल्हा परिषद समिती मंजूर करू शकते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते? तर मित्रांनो, ग्रामसेवकाची निवड हे जिल्हा नियोजन मंडळ मार्फत होत असते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर मित्रांनो, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस तखलमल जैन समिती यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. तर माहिती आहे, आचार्य विनोबा भावे यांनी पंचायत राज संस्थेला ग्रामसभा या नावाने संबोधले मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, तर मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या दैनंदिन राज्यकारभार कोण पाहतात? तर मित्रांनो, ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार हा ग्रामसेवक पाहत असतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ग्रामसेवकाची निवड कोण करते? तर मित्रांनो, ग्रामसेवकाची निवड ही जिल्हा मंडळ करत असते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे, पंचायत समितीला आसाममध्ये म्हटले जाते. तर मित्रांनो, पंचायत समितीला आसाम या राज्यामध्ये आंचलिक पंचायत असे म्हटलं जाते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे, पंचायत समितीचे अंदाजपत्र कोण मंजूर करते? तर मित्रांनो, पंचायत समितीचे अंदाजपत्र हे जिल्हा परिषद समिती मंजूर करते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? तर मित्रांनो, पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव हा गट विकास अधिकारी असतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे,
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर मित्रांनो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून गट विकास अधिकारी हा काम करत असतो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, पंचायत समिती आपले अंदाजपत्र कोणाकडे सादर करते? तर मित्रांनो, पंचायत समिती आपले अंदाजपत्र हे जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करत असते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे, पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर मित्रांनो, पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार हा गट विकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांना असतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेमध्ये डॅश विषम समित्या असतात? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये 9 विषम समित्या असतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती ही स्थायी समिती आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात? तर मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये हे 50 ते 75 इतके सभासद असू शकतात आणि ग्रामपंचायतीमध्ये 7 ते 17 इतके सभासद असू शकतात मित्रांनो. लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन आणि इम्पॉर्टंट आणि IMP प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओ एंड करूया. धन्यवाद.